वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. बापरे, खूपच आमच्यामध्ये डिस्टन्स आहे वर खाली. तर आज आहे आमचा लास्टचा दिवस कोकणात, म्हणजे रत्नागिरीमध्ये. आणि आता मी रिटर्न चालू आहे मुंबईला. तर मला असं खूप कसं तरी वाटतं आहे. आफ्टर लॉंग वीकेंड आम्ही आता रिटर्न जातो आहे. उद्यापासून तेच ऑफिसचं काम, घरातलं काम हेच करत राहा. पण ठीक आहे, एनिवेज दॅट्स पार्ट ऑफ आवर लाईफ. चल चल चल, आत ओटी भरायची आहे तुझी. दुधो नाव पूतो फलो. अष्टपुत्र सौभाग्य. तर गाईज आम्ही निघालो होतो, पण जाता जाता आमच्या इथेच जवळच एक जागृत देवस्थान आहे. तिचं नाव आहे भराडीन देवी. तिथे आम्ही पाया पडायला आलेलो. तर तुम्ही इथे बघू शकता की फार असं काही मोठं मंदिर नाही आहे, पण असं छोटं काहीतरी आहे. आणि इथे असं बोलतात की जो पण काही नवस करतो आपण तो पूर्ण होतो. मग इथे तुम्ही बघू शकता की काही लोकांनी पाळणे, परत या घंट्या वगैरे असं जे बांधलं आहे. तर बेसिकली त्यांचं जर नवस पूर्ण झाला असेल तर त्यांनी मग ते येऊन कंप्लीट केलं आहे. असं सगळं बांधून वगैरे बघू शकता तुम्ही. आणि अजून एक या देवळाचं असं हे आहे की एका रात्रीत हे देऊळ बांधायचं आहे. पण जे पॉसिबल नाही आहे. खूप लोकांनी ट्राय केलं, पण ते ॲक्च्युली पॉसिबल नाही होत. पण आता रिसेंटली इथे सगळ्या कंपनीज आल्या, तर त्यांनी ॲटलिस्ट हे थोडंसं असं बांधकाम केलं आहे. तर असं काही दिसतं. पण ह्यापूर्वी जे होतं एकदम असं छोटंसं असं मंदिर, झाडाच्या खालीच असं एक होतं, छोटीशी अशी मूर्ती बोलू शकता. आणि ह्याची पूजा केली जाते. तर आम्ही जेव्हा पण गावी येतो तेव्हा आम्ही इथे येऊन पाया पडल्याशिवाय जातच नाही. खूप असं, आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. आणि या साईडला कुठेतरी अशी पावलं पण आहेत, पण ते आता एक कन्स्ट्रक्शन केलं आहे इथे. ती सगळं भिंत वगैरे बांधली म्हणून ते दिसणार नाही. पण इथे असं बोललं जातं की भराडी देवीच्या पावलंसुद्धा आहेत. पण खूप मस्त वाटतं. हे बघा आम्ही कुठे आलो आहे. ओके, हा बोला ना. हे आहे समुद्र किनारी आम्ही आलेलो आहोत. हे बघा गाईस काय आहे इकडे. रफुल इकडे एक छोटंसं घर बांधलं ना तरी सॉर्टेड आहे लाईफ. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता आम्ही गणपतीपुळ्याला पोचलो आहे. तर जाता जाता आम्ही असं डिसाईड केलं की आता एवढं आलोच आहे, तर मग गणपतीपुळ्याचं पण दर्शन घेऊन मग आपल्या मुंबईच्या प्रवासाला सुरुवात करू. तर आम्ही आता इथे गणपतीपुळ्याला पोचलो आहे. आणि गणपतीपुळे आमच्या घरापासून अगदी 30 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती आहे. सो म्हणूनच मग आम्ही प्लॅन केला की चला जाऊन दर्शन घेऊन येऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात की वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत जिथे तुम्हाला प्रसाद भेटेल आणि इतर काही वस्तू पण भेटतात, जसं की कोकम सरबत किंवा मग इतर रानमेवा किंवा कोकणातल्या स्पेशल गोष्टी. पण मी इथून ओटी घेतली आहे, म्हणजे आता खूप दिवसांनी मी चालली आहे दर्शन करायला, म्हणून मग मी ओटी घेतली होती म्हणजे. तर तुम्ही बघू शकता इथे नारळ, फूल आणि अगरबत्तीची अशी ओटी भेटते. ती घेऊन आता मी मंदिराच्या इथे चालली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मंदिराच्या समोरच समुद्र आहे, जे तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवेन की केवढं मोठं समुद्र आहे. आता आम्ही इथे लाईनीमध्ये उभं राहायला जात आहोत. तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दिसेलच मंदिराचं एंट्रन्स असं काय आहे. आणि त्या दिवशी मला असं वाटतं संडे होता आणि म्हणूनच आम्हाला थोडीशी गर्दी भेटली मंदिरात. थोडीफार लाईन होती, पण लवकर झालं आमचं दर्शन. जवळजवळ एक 15-20 मिनिट्समध्ये आमचं दर्शन झालेलं होतं. आतमध्ये ॲक्च्युली फोन अलाउड नाही आहे, तर तरी पण मी ट्राय करेन. मला जर शक्य झालं तर मग काहीतरी मी शूट करेन.
बघूया आता जर पॉसिबल असेल काही दाखवता आलं गणपती बाप्पाची मूर्ती तर मी ट्राय करते तुम्हाला दाखवायला. पण लेट सी. इथून एंटर करतो आहे आम्ही मेन गाभाऱ्यात मंदिराच्या, जिथे तुम्हाला एक थोडीशी झलक दाखवली आहे मी गणपती बाप्पाची. बघू शकता तुम्ही, इथून दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पांचं. हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर, सुंदर असं. आता आतमध्ये ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून मी ते शूट नाही करू शकली प्रॉपर. आणि त्याच्या समोरच आहे समुद्र. आता आम्ही इथे प्रसाद घ्यायला बसलो आहे आणि याचे आमच्या नशिबात होता म्हणून आम्हाला भेटला. 1:30ला आम्ही इथे आलो आणि 2 o'clockपर्यंतचं टायमिंग होतं. तर आमचं फटाफट दर्शन झालं आणि आम्हाला प्रसाद पण भेटला. तरच गणपती बाप्पा आमच्यावरती प्रसन्न आहेत मला असं वाटतं. चला झाली, चला मग आम्ही आता इथून निघून तुम्हाला भेटतो. जसं मी तुम्हाला बोलली आमचं दर्शन मस्तपैकी झालं आणि आता आम्ही बॅक टू मुंबई जात आहोत. तर इथे आम्ही जेटी पकडायला आलेलो, म्हणजे बेसिकली आम्ही इथे गाडी आम्ही मोठा शिप किंवा जेटी बोलू शकता त्याच्यामध्ये टाकून मग आम्ही पलीकडे जाणार आहोत. तरी तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इथून की आम्ही आता गाडी या जेटीमध्ये टाकणार आहे आणि आम्ही इथून पलीकडे जाणार आहे. मग इथून आम्ही जर जेटीने गेलो तर आमचा 1 hour सेव्ह होतो. तिथून आली आता इथे तिकीट काढते आमची. आता ही आमची गाडी एंटर करते. चल आता आपण ईश्वरी काकींच्या बोटमध्ये बसणार आहोत. कोणाच्या आणि- बोटमध्ये? ईश्वरी काकी, हां ईश्वरी काकी. हां आणि पलीकडे जाणार आहोत. पलीकडे जाऊन मग आपण चिपळूणला बाहेर पडणार आहोत. आपण वरती जाऊया बसायला की गाडी बसूया? आपण चल वरती जाऊया. बाहेरच तिथे उभं राहूया वरती आणि पण एकदा फक्त वरती जाऊन येऊयाचं. ओके, आम्ही त्या साईडच्या जेटीवरून पकडली होती, म्हणजे ते गेलं तिथे तिथून पकडलेली. तर आता आमचं हे या साईडचं पोट आलेलं आहे जिथे आमची जेटी लागणार आहे आणि इथून आम्ही डिपाचर बोलू शकता तुम्ही. डिपाचर होणार आहे आमची गाडी आणि मग इथून आम्ही आय गेस बाहेर पडतो चिपळूणला. तवसाळ फेरी बोट आहे जिथे आम्ही हॉल्ट घेणार आहे. तुम्हाला माहिती आहे का आमच्याबरोबर काय झालं आहे? आमच्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर. मी फटाफट घरातून निघाली आणि माझं वॉलेट घरीच विसरून आली. त्या वॉलेटमध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि आता आम्ही फेरी बोटीने पलीकडे आलो, तवसाळला आलो आहे ना. आणि तिथे आल्यावर आम्हाला घरातून फोन आला की मी माझा वॉलेट तिथेच विसरली आहे. तर आता हा माणूस बाबू हा सगळ्यांना फोन करतो आणि विचारतो की कोण आणून हो देईल का जरा ये आम्हाला ना, तूच घेऊन ये. पलीकडे वॉलेट. त्या पलीकडे ह्याच्याकडे दे, मी मग सांगतो इथे कोणाला तरी. सो गाईज आता मी इथून पहिलं निघालेली
हिची पर्स तिकडेच घरी विसरलेली. सो आम्ही परत त्याच बोटीतनं आम्ही आलो रिटर्न, का तर फक्त आणि फक्त ही पर्स घ्यायला जी ही विसरलेली आहे. आणि तिकडे एक तो फ्रेंड आहे, तो इथे देऊन गेला. आणि आता मी परत त्याच बोटीनी परत जिथे आम्ही तुम्हाला मगाशी दाखवलेलं तिकडे जात आहोत. सो हा इथं असा मूर्खपणा आणि विसरभोळेपणा आम्हाला किती खूप महागात पडलेला आहे, ज्याच्यामुळे आम्ही आमचा टाईम सेव्ह करणार होतो. तो असाही युजली तोच टाईम लागलेला आहे.